हम भारत के बेटे हैं, क्यों सोचे राह सरल होगी। कुछ वक्त मुश्किल में है, कुछ संघर्ष जरूर होगा, लेकिन हर मुश्किल का हल होगा, आज नहीं तो कल होगा। हर मुश्किल का हल होगा, आज नहीं तो कल होगा। सरांनी या ठिकाणी जे कष्ट घेतले, जो संघर्ष केला, जी तयारी दाखवली, रात्रंदिवस जी मेहनत घेतली, त्याचं निश्चितपणे त्यांना फळ मिळालेलं आहे। आणि आजचा हा खूप भावुक प्रसंग आहे। जरी सर आपल्यामधून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत, बात कहनी, सुननी और सुनाना और कहना ये बहुत कुछ है, लेकिन 2 मिनट का वक्त है हमारे पास और हम इस 2 मिनटों का ख्याल रखेंगे। और 2 मिनट में हम यही कह सकते हैं कि आज के इस प्रोग्राम में जो मजमा है वो इस वक्त अगर इस बैनर पे गौर कर रहा होगा तो वहाँ एक शब्द लिखा है कि पद उन्नति की बुनियाद पर सर को ट्रांसफर दिया गया है। ये पद उन्नति का मतलब ये होता है कि सर का अच्छा कार्य रहा, उन्होंने अच्छा काम किया, उसकी बुनियाद पर गवर्नमेंट ने, शासन ने उनको प्रमोशन दिया। और प्रमोशन जो उनको मिला है वो अधीक्षक, पुलिस अधीक्षक का है जालना में। मैं सबसे अव्वल तो शहदार एजुकेशन फाउंडेशन की जानिब से और मालेगांव शहर के तमाम ही बसने वाले लोग जो गंगा जमनी तहजीब के सबसे बड़े अलमबरदा हैं। मालेगांव वाहिद एक ऐसा शहर है, और इस वक्त तो भी साहब आप देख रहे होंगे कि गंगा जमनी तहजीब यहाँ इस वक्त तो इकट्ठा है, जमा है। हर समाज से लोग यहाँ आज आपके इस कार्यक्रम में हाजिर हैं। वहीं सियासी हो, समाजी हो, दीनी हो, अदबी हो, हर चेहरा आपको यहाँ नज़र आ रहा है। तो ये आपका अच्छा काम था, आपका अच्छा कार्य था, इसीलिए लोगों ने आपको इतनी मोहब्बतों से और इनायतों से नवाजा है। और आपने भी हमेशा मालेगांव शहर की आवाम पर अपनी मोहब्बत उसी तरीके से निछावर की जिस तरीके की इस शहर जो डिजर्विंग थी, ये शहर डिजर्व करता था आपकी इस मोहब्बत का और आपके इस कार्य का। मैं एक मरतबा फिर आखिर में पूरे मालेगांव शहर की जानिब से, इस वक्त तो इस पूरे हॉल में बैठे हुए एक एक फर्द की जानिब से, सबकी जानिब से आपको आने वाले आपके भविष्य के लिए बहुत बहुत शुभकामना और मुबारकबादी पेश करता हूँ। और एक बहुत बड़ा, बार बार आपके अधिकारी आपको कह रहे हैं, तो मुझे ऐसा महसूस होने लगा कि मालेगांव शहर के सलमान खान हो गए, क्योंकि एक ऐसे सेलिब्रिटी है सलमान खान के वो हमेशा जहाँ भी कहीं जाते हैं तो उनकी शादी का चर्चा होता है और उनकी शादी के लिए कहा जाता है। ये अलग बात है कि पर्सनली जो हमने भी सर से कई मरतबा ये बात कही है, और अगर ऐसा कुछ है तो आगे की जानिब उसके लिए भी हम शुभेच्छा देंगे और नेक ख्वाहिशात देंगे। शुक्रिया। आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आपल्या मालेगावचे लाडके अपर पोलीस अधीक्षक श्री टेकबिल तंदुरकर आणि मंचावर उपस्थित सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, आमचे पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि सर्व पोलीस मित्रांनो, खरं म्हणजे ही एखाद्या अधिकाऱ्याच्या कामाची पावती असते की इतक्या शॉर्ट पिरियडमध्ये अचानक आपण नियोजन केलं आणि सर्वच साहेबांवर प्रेम करणारे सर्वच आपल्या मालेगाव शहरातील सर्व नागरिक पोलीस मित्र इथे उपस्थित झालेले आहेत। तर असं म्हणता की निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला बरं बोलावं, खरं बोलू नये, परंतु साहेबाविषयी बरं बी खरंच आहे आणि खरं पण बरंच आहे। सरांचं कार्य म्हणजे एकदम ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे, परंतु एवढं सत्य आहे की सरांना कोणी टेक इट ग्रँटेड घेऊ नये। म्हणजे पहिल्या विजिटला जर सर एखाद्याला मवाळ वाटले तर दुसऱ्या विजिटला ते तसंच चित्र असेल असं नाही आहे। त्याच्यामुळे थोडंसं एखाद्याच्या म्हणजे अधिकाऱ्यांच्या किंवा यांच्या मनात पण आपल्या थोडीशी भीतीच असायची। सरांचा मूड लक्षात घेऊनच आम्ही फोन करायचो, परंतु सरांनी असं वैयक्तिक कधी कोणाला काही असा त्रास दिला नाही किंवा एखाद्याच्या मागे असे कधी आमच्या कामाच्या बाबतीत पण कधी मागे लागले, एखादी काम सांगितलं करून घ्यायचं, विसरून जायचं, असं वैयक्तिक सरांनी कधी कोणाला आम्हाला टार्गेट केलेलं नाही। आणि मालेगाव शहरामध्ये सरांचं जे ग्रासरूट लेवलला जे काम आहे ते खरंच वाखाणण्यासारखं आहे। कारण आपण मालेगावचं जे चित्र आहे महाराष्ट्रामध्ये, मित्रांनो, मालेगावला आम्ही सुद्धा तयार नव्हतो। मला उमप साहेब असताना त्यांनी किल्ला पोलीस स्टेशन दिलं, माझ्या समोर 3 PI उभे होते, त्याला म्हणे मालेगावला जातो का, ते PI नाही म्हणत होते। शेवटी मला म्हटलं मालेगाव जा, मी पण नाही म्हटलं, पण नंतर सरांनी पुन्हा म्हटलं मालेगाव जा। तर मालेगावला साधं API, PSI, PI रँकचे अधिकारी सुद्धा जे नवीन असतात, ज्यांना मालेगावचं चित्र माहीत नसते, ते येण्याची डेअरिंग करत नाही।
आणि सरांचं खरंच हे भाग्य आहे की सरांना इथे सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणजे डेप्युटीचा पण चार्ज मिळाला. मालेगावमधील प्रेमी आणि माझे अधिकारी म्हणून मित्र हो, पोलीस खाते खरंच विचित्र हो. म्हणजे या लोकांनी पोलीस स्टेशन करायचं, आम्ही साहेबांच्या पूर्ण काळात साईड ब्रँच करायची. बोलण्याची वेळ आली मात्र आम्हाला जहांगिऱ्या वतनदार यांनी सांभाळायच्या. आम्हाला काय कायद्याकडे बोलत नाही, त्यामुळे आम्ही माग कालचे पिया होणार, पोलीस स्टेशन घेणार आणि बोलायची वेळ आली की तुम्ही पुढे व्हा. ठीक आहे. मी जेव्हा इथं आलो ना डायरेक्ट पवारवाडीचा काही दिवसाचा साहेब डेप्युटी होते आणि साहेबांचं ते रूप पाहिलं मला वाटलं जग मागले आणि मालेगाव. मी देशमाने साहेबांना फोन केला, साहेब मी चुकीच्या ठिकाणी आलो, मला पोलीस स्टेशन नको. साहेब म्हटले बाबा 2 महिने थांबतो. एकमेकाची ओळख नसते, सभाविषयी माहिती नसते आणि आपण आपल्या विश्वातून आलेलो असतो. आपल्या मनात आपल्या संकल्पना, आपल्या विचार असतात. पण हळूहळू ती व्यक्ती काय आपल्याला समजतं, आपण काय त्या व्यक्तीला समजतं आणि हळूहळू बॉन्डिंग व्हायला. रस्त्यात मुलगी भेटली, एका दिवसात आपलं प्रेम होत नाही, हळूहळू ओळख होते, चर्चा होते, एकमेकांच्या सभा आवडायला लावतात, मग प्रेम होतं. तर मित्र हळूहळू साहेबांना नेमकं काय हवं ते मला समजलं. लोकसभेला चांगलं काम केलं, माझ्या सुदैवाने शेतपूरत आला, शेतपूरतला मी फार चांगलं काम केलं. तुम्ही म्हणाले साहेब तुम्ही स्वतःचं काय कौतुक करताय, कारण की जाहिरात येऊन आपण काय चीज याची जाहिरात आपल्यालाच करावं, नाही तर आपला मान कधीही खपत नाही. आणि साहेबांनी पाहिलं आणि साहेबांनी त्या दिवशी शिवाजी पुतळ्याला जेव्हा रथ आला तेव्हा माझ्या पाठीवर शब्दाची शाबासकी दिली की वेल्डन सूर्यवंशी, आणि तिथून बॉन्डिंग सुरू झाली. नंतर शेवटी असं वाटलं की साहेबांचं जर प्रमोशन झालं तर साहेबांनी ऍडिशनल म्हणून मालेगावला यावं. जो मनुष्य सुरुवातीला असं म्हणत होता दहशतीने जर आपलं थरारं काम केलं, बरेचसे गुन्हेगार गाव सोडून पळाले, तर पोलीस अंमलदारांची काम करण्याची पद्धत बदलली. ताकदीपणा, एकटेपणा, खरेपणा आणि करप्शन विरहित जीवन कसं जगावं हे सरांकडनं आदर्श घ्यावा. सरांनी वेळोवेळी मोठे प्रसंग सुद्धा सहजगतीने हाताळले. वाटायचं की आता काय होणार, जसं शिवपुरात बंदोबस्त झाला किंवा इतर मोठे सण, इलेक्शन, अगदी हसत मुखाने त्यांनी थांबतात सांगितलं किंवा ब्रीफिंगच्या वेळेस सांगितलं की ये तो आप कर सकते, आपने किया है और ये तो इसके आगे आप अच्छे तरह से करने वाले. म्हणजे कळत न कळत अंमलदाराची, अधिकाऱ्यांची हिंमत वाढायची की साहेब आपल्या पाठीशी आहे आणि सहज आपल्याला सांभाळतील. साहेबांना